नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या सिरीज मधला दुसरा चॅप्टर घेऊन येत आहोत, काळ काम म्हणजेच टाइम वर्क. पर्सेंटेज नंतर हा चॅप्टर घेण्याचं कारण की हा चॅप्टर जो आहे ना तो फार मुलांना खूप अवघड जातो आणि त्याचं ॲक्च्युअली याच्यामध्ये समजून न घेतल्यामुळे खूप अवघड जातो आणि मुलांना असं वाटतं की खूप लेंदी प्रॉब्लेम आहे आणि खूप मोठा प्रॉब्लेम आहे असं सोडून आणि हा स्किप करून देतात मुलं मोस्ट ऑफ. तर आज आपण काळकाम असं शिकणार आहोत ना. परत तुम्हाला एक वन लाइनर दोन लाइनर जर प्रॉब्लेम असेल ना तर बघा, पेन पण उचलायची गरज नाही पडली पाहिजे. आणि समजा थोडा मोठा असेल तर एक विदिन 30 सेकंड मध्ये हा प्रॉब्लेम झाला पाहिजे. एकदम समजा मोठा प्रॉब्लेम जर आला तर. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला आहे ना एक मेथड शिकवणार आहे. आपण त्याला लाडू मेथड म्हणू. या लाडू मेथड आता काय आहे ना हे तुम्हाला नंतर समजेलच. या मेथडने ना तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम 99% प्रॉब्लेम ना ह्या मेथडने तुम्हाला सॉल्व्ह करता येणार आहे. आणि तुम्हाला असे काही प्रॉब्लेम म्हणजे प्रॅक्टिसने असं होणार ना, परत तुम्हाला लिहायची कॅल्क्युलेशनची पण गरज नाही पडली पाहिजे. प्रॉब्लेम बघितलं तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला पाहिजे. लाडू मेथड शिकणार होता आपण, लक्षात ठेवा. आणि ही मेथड अशी ना ट्रिक नाही आहे, ही बेसिक अंडरस्टँडिंगनेच आपल्याला. असं नसतं, काही लोक कसे ट्रिक सांगतात आणि त्याच्यानुसार आपल्याला बेसिक काहीच माहिती नसतं. आपण बेसिक प्लस ट्रिक पण शिकणार आहोत. आता काळकाम मध्ये सगळ्यात महत्वाचं काय लक्षात घ्यायचं माहिती का? टाइम वर्क. इंग्लिशमध्ये काय म्हणतात? टाइम वर्क. याच्यामध्ये मोस्ट ऑफ जे आतापर्यंत 90% जे एक्झामला प्रॉब्लेम आलेले आहेत ना ते असे असतात की समजा ए समजा एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, बी तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो. तर ए आणि बी मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? जे अशा टाईपचे जे प्रॉब्लेम आहेत ना हे तर तुम्हाला तोंडी सॉल्व्ह करता आले पाहिजे. तर आता आपण काय करू, पहिले कॉन्सेप्ट घेऊया. एकच कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये, तोच आपण लाडूच्या मदतीने आपण शिकणार आहोत ऍक्च्युली. आता तो एक कॉन्सेप्ट सगळ्या प्रॉब्लेम मध्ये तोच कॉन्सेप्ट आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळेच हा चॅप्टर आहे ना सगळ्यात इझी आणि सगळ्यात सोपा चॅप्टर आहे. कारण की याच्यात एकच कॉन्सेप्ट आहे, एक कॉन्सेप्ट वरती सगळे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात. तर आपण हा कॉन्सेप्ट समजण्यासाठी काय करू माहिती का? आपण एक छोटासा प्रॉब्लेम घेऊ किंवा एखादी सिच्युएशन घेऊ. समजा राम आहे आणि श्याम आहे, हे दोन व्यक्ती आहेत. समजा राम हा एक काम 10 दिवसात, जे याच्यापूर्वी जो प्रॉब्लेम नाही तोच घेऊया. राम हा 10 दिवसात समजा एक पूर्ण करतो आणि श्यामला 20 दिवस लागतात समजा. आता ते दोघे एक काम समजा एक काम गृहीत धरू आपण. याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला सांगतो. पहिला कोणताही प्रश्न सोडवण्याच्या अगोदर काय करायचं, एक गृहीत धरायचं. म्हणजे आपण आता मी लाडू मेथड सांगतो तुम्हाला काय असते, ती कॉन्सेप्ट सांगतो. आता काय करायचं, आपण एक टोपली आहे, त्याच्यामध्ये काही लाडू ठेवलेले आहेत. ठीक आहे. आता हे काही लाडू येते एका टोपलीमध्ये. ते काय राम काय करतो, 10 दिवसात ते लाडू सगळे संपवतो. आपल्याला किती लाडू आहेत ते माहित नाहीत. 10 दिवसात राम काय सांगतो ते लाडू संपवतो. आणि श्याम काय करतो, श्यामने खायला सुरुवात केलं की पूर्ण ही टोपली भरून त्याला खायला 20 दिवस लागतात. श्यामला किती दिवस लागतात? 20 दिवस. आता ही जी कॉन्सेप्ट आहे ना, ही जी ट्रिक आहे ना, ही लक्ष देऊन ऐका. कारण ही जर तुम्ही एकदा शिकलात ना परत कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला अडवणार नाही आणि तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येईल. हीच कॉन्सेप्ट आपल्याला प्रत्येक ह्याच्यात वापरायची, फक्त थोडासा चेंजेस करायचे फक्त. ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या. आपण काय केलं, एक टोपली घेतली, त्याच्यात लाडू घेतले. किती असतील याच्याशी संबंध नाही, ते किती यायचे ते नंतर सांगतो तुम्हाला. काही लाडू येतं. राम काय 10 दिवसात खातो आणि श्याम 20 दिवसात खातो. तर आपल्याला परीक्षेत मोस्ट ऑफ काय विचारतात, राम आणि श्याम किती दिवसात पूर्ण करतील. आता काम सांगितलं, परीक्षेमध्ये काय विचारतात, एक काम सांगतात, एक काम हे दिवसात पूर्ण करतो 20. आपण काय करायचं, त्या कामाच्या ऐवजी आपण एक लाडूची टोपली घ्यायची. आपल्या अंडरस्टँडिंगसाठी लाडूची टोपली घ्यायची. लाडूच्या टोपलीत काही लाडू येतं. आता लाडू किती गृहीत धरायचे, इकडे बघा. सगळ्यात हे महत्वाचं आहे. हे जर समजलं ना तुम्हाला, सगळं समजलं. आता काम किती गृहीत धरायचं किंवा लाडू किती गृहीत धरायचे ह्याच्यात, हे बघा. काय किती संख्या गृहीत धरायची, ह्याने किती दिवसात केले, 10 दिवसात. याने किती दिवसात, 20 दिवसात. ह्या ज्या संख्या आहेत ना, या संख्येने या गृहीत धरणाऱ्या संख्येला भाग गेला पाहिजे. किती घ्या मग, हे बघा. अशी संख्या घ्या की यांनी 10 पण भाग गेला पाहिजे त्याला आणि 20 पण भाग गेला पाहिजे. समजा मी तर समजा 30 घेतो.
तर 30ला 10ने भाग जातोय, 10×30 20ने पण भाग जातो, नाही जात, मग 30 नाही जमणार. शक्यतो 30 घ्यायची नाही, 30ने पण उत्तर येईल, कोणत्याने उत्तर येतं, फक्त आपल्याला काय लवकर होण्यासाठी, आपल्याला भाग लवकर जाण्यासाठी. आता काय करतो 20ने काय करतो, मग आता मी काय करतो 60 घेतो. ठीक आहे, आता बघा 10×10 = 60, 10ने पण भाग जातो, 20×3 = 60, 20ने पण भाग जातो. ठीक आहे, आपण आता काय केलं, ह्याच्यात लाडू किती येतं, समजा 60 लाडू येतं, 1 2 3 4 5, ह्याच्यात किती लाडू येतं, 60 लाडू येतं. ठीक आहे, आता राम, आता इकडे बघा, राम हे 60 लाडू किती दिवसात, 10 दिवसात खातोय. ओके, हे लक्षात घ्या, कॉन्सन्ट्रेशन हवंय मला इकडे. 60 जे लाडू आहेत याच्यामध्ये, तो राम किती दिवसात खातोय, 10 दिवसात खातो. आता मला सांगा, तर एका दिवसात किती खाईल राम लाडू, तो 10 दिवसात 60 खातोय, म्हणजे टोटल लाडू भागिले दिवस, म्हणजे हे जर भागाकार केलाय तर तो 6 लाडू प्रत्येक दिवशी खातोय. राम काय करतो, 6 लाडू प्रत्येक दिवशी खातो, तरच तो 10 दिवसात टोटल 60 खाणार. ठीक आहे, एवढं कळलं. आता श्यामचं तसंच काढा. श्याम एका दिवसात किती खाईल बरं, तो काय करतो 60 लाडू 20 दिवसात खातो, म्हणजे आपण काय करतो 60/20, म्हणजे तो 3 लाडू काय करतो पर डे लिहितो मी इथं. ठीक आहे, 3 लाडू पर डे खातो. ठीक आहे, इथपर्यंत समजलं आलं. टोटल लाडू किती आपण गृहीत धरले होते, 60. राम किती दिवसात करत होते, 10 दिवसात करत होता. श्याम किती दिवसात करतोय, 20 दिवसात करतो. हे दिवस लिहितो मी इथं, दिवस, आणि इथं प्रत्येक दिवशी लाडूची संख्या किती खातो. आता मला सांगा, राम 10 दिवसात खातो 60 लाडू, म्हणजे प्रत्येक दिवशी किती खाणार, 6 लाडू खाणार पर डे. हा किती खाणार, 20×3 लाडू पर डे. ही टोपली आपली, ह्यात लाडू येतं. तर मला एक सांगा, आता राम एका दिवसात 6 खातोय, श्याम एका दिवसात 3 खातोय, तर आपल्याला समजा परीक्षेत जर विचारलं दोघांनी मिळून किती लवकर काम पूर्ण करतील ते, तर म्हणजे ह्याचाच अर्थ काय, दोघे मिळून हे लाडूची जी टोपली आहे हे किती दिवसात संपवतील, हे लक्षात घ्यायचं. आपण जे आपल्या परीक्षेमध्ये काय विचारतात मोस्ट ऑफ, राम एका दिवसात एवढं एवढं काम करतो, श्याम एवढं एवढं करतो, तर दोघं मिळून केल्यास किती दिवसात पूर्ण करतील. तर आपण काय म्हणायचं, राम एका दिवसात 6 लाडू खातो, श्याम 3 लाडू खातो, तर ह्याच्यात किती येतं, 60 लाडू येतं. मला सांगा, दोघं एकत्र खायला बसले, राम प्लस श्याम, राम यस म्हणजे श्याम, आर प्लस यस, राम प्लस श्याम जर बसले, तर एका दिवसात किती, दोघांची बेरीज किती, हा एक दिवसात 6 खाईल, हा एक दिवसात 3 खाईल, म्हणजे दोघं सोबत बसले तर टोटल 9 लाडू एका दिवसात खातात. ते एका दिवसात किती खातील, 9 लाडू. ठीक आहे, आता 9 लाडू एका दिवसात खातात, पण आपल्याला आहेत किती लाडू, 60 आहेत टोटल. मग समजा 60/9 जर केलं, तर एवढे दिवस दोघांनी मिळून काम केल्यास लागतील. आता कळलं, 60 दिवसाला ह्याला भाग द्या, म्हणजे भाग गेला तरी चालतो, नाही दिला तरी चालतो, उत्तर तुमचं हेच असेल पर्यायात. कळलं, म्हणजेच काय करायचं आपण पहिले, कधी पण पहिला जो ए व्यक्ती आहे किंवा राम काय श्याम जे असेल ते असेल, राम व्यक्ती किती 6 एक दिवसात खातोय, श्याम 3 खातोय. परत एकदा सांगतोय समजण्यासाठी, एका एक्झाम्पल आपला जास्त टाइम गेला तरी चालते, पण आपल्याला परफेक्ट समजलं तर पुढच्या एक्झाम्पलला काहीच टाइम नाही लागणार. ठीक आहे, राम श्याम दोन्ही मिळून किती करतात एका दिवसात, सांगा बरं, एका दिवसात किती लाडू, 9. आता मी याच्यावरतीच अजून एक एक्झाम्पल घेतो. चला, आता आपण आता जे एक्झाम्पल बघितलं मागं, तर त्याच्यासारखंच आपण सेम प्रॉब्लेम घेऊया. म्हणजे आता समजा जसे हे तुम्हाला मी प्रश्न जर सॉल्व्ह करून दाखवला ना, तशी ही तुम्हाला कॉन्सेप्ट आपण सांगितलेली जी ट्रिक आहे ना, ती जास्त समजेल. आता बघा, सेम आहे हा प्रश्न, सेम प्रश्न असे SSC CHSL किंवा आपलं समजा पोलीस भरती किंवा स्टेटच्या एक्झामला असेच प्रश्न पडतात जास्त. तर इकडे बघा, आता याच्यात एक काम मी वाचून दाखवतो प्रश्न पहिल्यांदा. एक काम ए हा व्यक्ती किती दिवसात करतो, 21 दिवसात पूर्ण करतो. तेच काम बी हा व्यक्ती किती दिवसात करतो, 28 दिवसात पूर्ण करतो. तर दोघांनी मिळून काम केल्यास काय करायचं, ए चं सेपरेट सांगितलं आपल्याला किती दिवसात, बी सेपरेट किती दिवसात करतो. आता विचारलंय काय, दोघांनी मिळून जर काम करायला सुरुवात केली तर किती दिवस लागतील.
आता ह्याच्यात लाडू मेथड यूज करायची. कशी मेथड यूज करायची? समजा ह्याच्यात काहीतरी लाडू येतो, ठीक आहे. ए हा ते लाडू पूर्ण टोपलीतले किती दिवसात संपवतोय? 21 दिवसात संपवतो. हे लिहायचं पण असंच शॉर्ट मध्ये. बी हा किती दिवसात संपवतो? 28 दिवसात संपवतो. इथं हे दिवस मी इथं लिहितो समजण्यासाठी. एवढं परीक्षेत लिहायची गरज नाही, मी समजण्यासाठी लिहितोय. दिवस हे 21 दिवस, 28 दिवस. आता मी इथं लाडूची संख्या लिहितो. आता मला सांगा, ह्याच्यात लाडू मी तुम्हाला सांगितलं गृहीत धरायचे, म्हणजे अज्युम करायचे काहीतरी लाडू. किती लाडू असतील याच्यात अज्युम करायचे? मी तुम्हाला काय सांगितलं होतं? असे लाडूची संख्या गृहीत धरा की त्यांनी यांनी त्याला भाग गेला पाहिजे आणि ह्यांनी पण त्याला भाग गेला पाहिजे. म्हणजे 21 ने पण भाग गेला पाहिजे आणि 28 ने पण भाग गेला पाहिजे. आता बघा, मी समजा 84 लाडू पकडले, त्याच्यात 84 लाडू पकडले. आता 84च का पकडले मी तुम्हाला सांगतो. आता हे बघा, 84 ला 21 ने भाग जातो, 21 चौक 84, म्हणजे 21 ने पण भाग जातो आणि 28 ने पण भाग जातो. 28 गुणिले 3, 28 त्रिक किती? 84. म्हणजे याच्यामध्ये ही संख्या पकडायचं, ही संख्या आपल्याला किती लाडूची संख्या आहे ना, ही गृहीत लवकर धरता आली पाहिजे. ती गृहीत धरण्याचं अजून एक ट्रिक सांगू का तुम्हाला? समजा आता 28चा पाठ आपल्याला येत नाही, तर काय करायचं? मी इकडे लक्ष द्या, सांगतो. 21 मध्ये किती असतं? 7 त्रिक 21 आणि 28चं जर फोड केली तर 7 चौक 28. आता मला सांगा, ह्याच्यामध्ये कॉमन कोणता आहे? 7 आहे आणि हे 4 त्रिक 12. आता मला सांगा, कॉमनला कॉमन 1 घ्यायचा आणि हे 4 गुणिले 3, म्हणजे टोटल किती? 4 त्रिक 12, 12 84. याचा ऍक्च्युअली लसावी घ्यायचा असतो. लसावी समजा आता जर मी शिकवलं नसेल तरी तुम्हाला त्याची काही गरज नाही. तुम्हाला काय करायचं? फक्त याची फोड तर करता येते सगळ्यांना. 21 ची फोड किती केली? 7 त्रिक 21. 28 ची 7 चौक 28. हे दोघी दोन सारखे आहेत म्हणून याला एकच घेतला आणि हे 3 आणि 4 आणि याचा गुणाकार करून 84. म्हणजे आपली लाडूची संख्या किती आली? 84. आता मला सांगा, 84 लाडू येतं, हे पुसतो मी. 21 दिवस येतं. ए हा 21 दिवसात ते 84 लाडू संपवतोय, ठीक आहे. आता मला एक सांगा, तर ए हा 1 दिवसात किती लाडू खाणार आहे? म्हणजे टोटल टोपलीत ह्या 84 लाडू येतं आणि ह्या ए हा 21 दिवसात संपवते. म्हणजे आपल्याला 84 भागिले 21 करावं लागेल ना प्रत्येक दिवसाची. किती प्रत्येक दिवसात किती लाडू खातोय? आणि 21 चौक 84, म्हणजे ए हा 4 लाडू खातो पर डे. आता बी किती खाईल? सेम 28 दिवसात तो 84 खातोय. बघा ना तुम्ही. आता हे एका टोपली, समजा बी हिने टोपली घेतली, तो दररोज काहीतरी लाडू खातो, म्हणजे त्याला दररोज किती? 28 दिवस लागतात ते संपवण्यासाठी. म्हणजे 84 भागिले 28, जेवढे लाडू आहेत ना त्याला यांनी भाग द्यायचा, म्हणजे त्याची प्रत्येक दिवसाची लाडूची संख्या निघते. आता मला सांगा, 28 त्रिक 84, म्हणजे हे 3 लाडू पर डे. बी हा किती खातो? 3 लाडू पर डे. आता मी ऍक्च्युअली तुम्हाला सांगतोय हे समजून, म्हणून एवढा वेळ लागतोय. तुम्हाला एकदा समजलात नाही मेथड तर 1 ते 2 लाईन मध्ये उत्तर येतं लगेच याचं. आता बघा, आता विचारलंय काय? दोघांनी मिळून काम केल्यास किती? आता मला सांगा, आता काय झालं? टोपली घेतली दोघांनी आणि दोघं पण बसले खायला. आता दोघं पण खाताय, तर किती दिवसात ते खातील पूर्ण टोपली हे काढायचं आपल्याला. आता मला सांगा, ए आणि बी दोघं समोर बसले, पण ए एका दिवसात किती खातो? 4 खातो आणि बी किती खातो? 3 खातो. म्हणजे टोटल लाडू किती संपतील? 4 आणि 3 7 लाडू प्रत्येक दिवसाला संपतील. म्हणजे एका दिवसात दोघांनी मिळून खाताय ना ते, म्हणजे 7 लाडू संपतील. तर पण आपल्याला टोटल संपवायचे किती? एका टोपलीत किती लाडू येतं? 84. म्हणजेच 84 ला जर 7 ने जर भाग दिला, 7 1 7, 7 2 14, दिवस किती लागतील? 12 डे, 12 दिवस लागतील. दोघांनी जर खायला सुरुवात केली तर 12 दिवसात ते टोपलं संपून जाईल सगळं. ठीक आहे, समजलं? म्हणजे उत्तर किती? ए 12 दिवस. आता बघा, ठीक आहे, मला माहिती आहे थोडंसं तुम्हाला हे नवीन कॉन्सेप्ट असल्यामुळे थोडा समजायला पण टाइम लागू शकतो, पण त्याच्यासाठी आपण अजून एक त्याच टाईपचं सेम प्रॉब्लेम घेऊ, फक्त मी किमती चेंज केलेल्या आहेत. आता सेम आपल्याला आपण कमीत कमी लिहिणार आहेत. आता आपण पाठीमागच्या 2 प्रॉब्लेम मध्ये जास्त लिहिलं, पण आता कमी लिहिणार आहेत. ठीक आहे, आता मी प्रॉब्लेम वाचून दाखवतो परत एकदा तुम्हाला. एक काम ए हा 9 दिवसात पूर्ण करतो, 9 दिवसात पूर्ण करतो. तेच काम बी हा 18 दिवसात पूर्ण करतो. तर दोघांनी मिळून
काम केल्यास किती दिवस लागतील? सेम आहे, फक्त मी किमती चेंज केल्या. आता बघा, ए हा किती दिवसात करतो? 9 दिवसात एक काम. बी हा किती दिवसात करतो? 18. ठीक आहे, एवढं बरोबर. आता नेक्स्ट काय करायचं आपण माहिती का? एका टोपलीत लाडू गृहीत धरायचे. आता ए हा ही टोपली पूर्ण 9 दिवसात संपवतोय आणि बी हा ही टोपली 18 दिवसात संपवतोय. तर आता लाडू किती धरायचे? लाडूची संख्या किती धरायची? आता तुम्हाला मी सांगितलं होतं गृहीत किती धरायची. आता बघा, अशी संख्या गृहीत धरायची की तिने 9नी पण भाग गेला पाहिजे आणि 18नी पण भाग गेला पाहिजे. आता ह्याच्यात तुम्ही 18 पण धरू शकता, लाडूची संख्या 18 धरू शकता किंवा मग 36 धरू शकता. बघा, 9ने 36 ला पण भाग जातो, 9 चौक 36, 18 दुने 36. बरं, 18ला 9 दुने 18ला 18ला पण भाग जातो आणि 18 एक 18. कोणतीही धरा, फक्त ह्यानी दोघांनी भाग गेला पाहिजे तिला. आता संख्या कोणतीही धरू आपण, समजा 18 36 धरू. ठीक आहे, या टोपलीत समजा 36 लाडू येतं. बघा आता लक्ष द्या, 36 लाडू येतं. आता हे दिवस येतं. आता ए हा 9 दिवसात ते 36 लाडू संपवतोय. ही गोष्ट लक्षात आली. 9 दिवसात किती? 36 लाडू संपवतोय. तर तो एका दिवसात किती खाईल बरं? सरळ सरळ आहे. आता 9 दिवसात जर 36 खातोय, 36 संपवतोय, तर एका दिवसात काय? 36 ला 9ने भाग द्यायचा. 36 भागिले 9, 9 चौक 36. म्हणजे हा 4 लाडू एका दिवसाला संपवतो. ए. आता बी किती संपवतोय? बघा, बी 36 लाडू आहेत ना, 18 दिवसात संपवतोय. तर आता बघा, 18 दिवसात संपवतोय म्हणजे एका दिवसात किती लाडू खाईल तो? सेमच 36 भागिले 18 करायचं. 18 दुने 36. किती खाईल? 2 लाडू दिवसाला. आता मला सांगा, विचारलंय काय? दोघांनी मिळून केल्यास, म्हणजे दोघांनी मिळून समजा खायला बसले. आता बघा, ए पण बसला, बी पण बसलाय, पण एचा रेट म्हणजे ए किती खातोय? प्रत्येक दिवसाला 4 खातोय आणि बी किती खातोय? 2 खातोय. म्हणजे दोघं जर बसले तर दिवसाला किती खातील? 4 अधिक 2 6 लाडू खातील. दिवसाला ते 6 संपवणार. आता दिवसाला 6 संपवत आहे तर तुमच्याकडे किती येतं? 36 लाडू येतं. तुमच्याकडे 36 येतं टोटल आणि दिवसाला 6 खाताय, तर किती दिवसात संपतील? 36 लाडू येतं, दिवसाला 6 खाताय, 6 6 36. किती दिवसात संपवतील? 6 दिवसात संपवतील. म्हणजेच उत्तर काय आलं? मी ए बी लिहितो. ए अधिक बी किती? 6. तर किती दिवस लागतील मग? 36 भागिले 6, 6 6 36. हे बघा उत्तर. ह्याच्यामध्ये ना मी एवढं लिहिलं, एवढं लिहिण्याची गरज नाही. डायरेक्ट काय करायचं? लाडूची संख्या गृहीत धरायची. किती? लगेच 36 धरली किंवा 18 धरली, 36 धरली. मग ए किती करतोय? 9 दिवसात काम करतोय. 9 चौक 36 हे लिहायचं. 18 18 2 36 आणि दोघांनी 4 आणि 2 6. 6 ने डायरेक्ट ह्याला भाग द्यायला की लगेच उत्तर येते. म्हणजे हे तुम्हाला कळेल हळूहळू, पण ही स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवा पहिले, नंतर प्रॅक्टिसने येऊन जाईल. आता 3 नंबरचा प्रॉब्लेम घेऊयात आपण. आता बघा, आपण मागचे जे प्रॉब्लेम घेतलेत ना त्याच्यासारखाच प्रॉब्लेम आहे हा, फक्त याच्यात काय झालंय? आता बघा, मी वाचून दाखवतो प्रॉब्लेम समजेल. आता याच्यात नळ दिलाय. आता पाईप किंवा नळ आपण म्हणतो, आपण टाकीत जो आपण पाईप सोडतो ना तो. आता एक नळ काय करतोय? एक नळ लावला टाकीमध्ये. समजा प्रश्न समजून घेऊ पहिले आपण. एक नळ लावला, ती टाकी पूर्ण भरण्यासाठी किती तास घेतोय? 36 तास घेतो. म्हणजे 36 तासात जर चालूच ठेवला नळ तो, तर पूर्ण टाकी 36 तासात पूर्ण भरते. तर दुसरा नळ 30 टाकी 45 तासात भरते. म्हणजे बघा, पहिल्या नळाला किती फक्त जर लागतात 36 तास, तर आणि दुसऱ्याला किती लागतात? 45 तासात टाकी पूर्ण भरण्यासाठी. तर विचारले काय? दोन्ही नळ एकदम सोडले टाकीत तर किती वेळात भरेल? ऑप्शन दिले. तर हा क्वेश्चन भरपूर ठिकाणी आलेला आहे. पोलीस भरतीला, MTS ला, मेगा भरतीला पण आला, ज्या सरळ सेवा भरती होतात त्याला पण आलेला. अशा टाईपचे येतात. ह्या व्हॅल्यूज फक्त संख्या वेगवेगळ्या येतात, बाकी असाच क्वेश्चन आहे. आता आपल्याला माहिती आपली कोणती मेथड यूज करायची? लाडू मेथड यूज करायची. आता बघा, लाडू मेथड यूज कशी करायची? समजा नळ कोणता आहे? नळाला आपण पहिल्या नळाला ए नाव देऊ. ठीक आहे, दुसऱ्या नळाला बी नाव देऊ. ठीक आहे. आता काय करायचं? आपण आपल्या मनामध्ये असं समजायचं की ए आणि बी 2 माणसं येतं. आता मला सांगा, आपण सेम आता ए हा किती दिवसात पूर्ण करतो काम? 36 तासात. आणि बी हा किती तासात करतो? 45 तासात. मग अशी काय होतं? दिवस होता, हे तास आहे. याच्याशी काही घेणं देणं नाही आपल्याला, फक्त किंमत बघायची. 36 आहे, 45 आहे. ठीक आहे.
सेम आता आता एक लाडूची एक समजायचं टोपलीत लाडू येतं, ए हा 36 तासात खातो. आपण तीच कॉन्सेप्टला सगळीकडे यूज करायची. ह्याच्यात बाकी नळ टाकी काही असू द्यात, ए हा 36 तासात पूर्ण लाडू खातो, 36 तास, आणि बी हा 45 तासात लाडू खातो. आता ही लाडूची संख्या म्हणजे काय, त्यांचं काम, आपल्याला काम एक गृहीत धरायचं असतं. ती सगळ्यात महत्वाची स्टेप तुम्हाला मगाशी पण सांगितली होती. ते काय करायचं, आता ते काम किती, ती संख्या अशी असली पाहिजे की तिला 36 ने पण भाग घ्यायला पाहिजे आणि 45 ने पण भाग घ्यायला पाहिजे. आता ती संख्या आता बनताल तुम्ही किती अवघड आहे. 45चा तर पाडा पण येत नाही आपल्याला, कसं समजणार. तर काय करायचं, मी तुम्हाला सांगितलं होतं 36चं हे करायचं, फोड करायची. आता फास्ट करायचं एक्झाम, 9 चौक 36 आणि 45 समजा फोड केली, 9 पाचे 45. 9 9 आले का दोन्ही सारखे, हे 9 आणि हे 9, याच्यापैकी एकच 9 घ्यायचा आणि हे 4 आणि हे 5. किती आलं, 5 चौक 20, 20 गुणिले 9 180. 20 गुणिले 9 हे पण करून दाखवतो, 9 2 18, 180. ठीक आहे, 180 काम आपले लाडू किती येतं, 180 लाडू येतं, किंवा ते टोटल काम किती 180, ह्याच्यात 180. आता मला सांगा, ए ला 36 तास लागतात किती लाडू खाण्यासाठी, 180 लाडू खाण्यासाठी. तर तो प्रत्येक तासाला किती लाडू खाईल, म्हणजे सेम 180 भागिले 36. आता ह्याच्यात आहे ना भाग द्यायचा, 9 2 18, 9 चौक 36, 4 पंचे 20. तो 5 लाडू खातोय किती, एका तासामध्ये. सेम 45चं कसं करताल, 45 तासात बी 180 लाडू खातोय, तर एका तासात किती खाईल, 180 ला 45 ने भाग द्यायचं. मी ते भाग देऊन दाखवतो इथं. 5 9 5चा पण भाग बसतो, किंवा 9 ने 9 पाचे 45, 9 2 18, 20 वरती खाली 5, 5 चौक 20. बी हा 4 लाडू खाईल एका तासामध्ये, ए हा 5 लाडू खाईल. तर आता दोघांनी मिळून, आता विचारले की आपल्याला दोघांनी मिळून किती वेळ लागेल दोघांनी मिळून. आता ए हा 5 एका तासात खातोय, बी हा 4 एका तासात खातोय. तर दोन्ही एकदाच जर खाल्ली, दोघांनी एकदाच बसले आणि घेतली टोपली खायला, तर एका तासात दोघे मिळून किती खाणार, 9 लाडू खाणार एका तासामध्ये. पण आपल्याकडे लाडू किती येतं, 180 लाडू येतं. आता बघा, एका तासामध्ये किती खातोय, 9 लाडू खातोय. तर 180 लाडू खायला किती वेळ लागेल. तुम्ही तिरकस गुणाकाराने पण करू शकता. एकदमच तुमचं जर बेसिक लेवल जर असेल ना, तर तुम्हाला सांगतो कसं करायचं, हे पण कसं करायचं सांगतो तुम्हाला. हे बघा, 1 तास 9 लाडू. ओके, 1 तासात 9 लाडू. तर आपल्याकडे लाडू किती येतं, 180 लाडू खाण्यास किती तास लागेल. आता ह्याचा मी तुम्हाला सांगितलं तिरकस गुणाकार करायचा, 180 गुणिले 1, याचा तिरकस गुणाकार करायचा, 180 गुणिले 1 भागिले 9. हे काढायचं ना आपल्याला, ही एक्स समजा एक्स मानलं, एक्स ची व्हॅल्यू काढायची, 9 2 18 20. ठीक आहे, असं पण करू शकता, किंवा मग तुम्ही अंडरस्टँडिंगने पण करू शकता. कसं, समजा दोन्ही मिळून एका तासात जर 9 खात येतं, 1 तासात 9 खात येतं, आणि त्यांना किती करायचे, त्यांना किती खायचे, 180 खायचे. तर किती वेळ लागेल, 20 तास. तेच विचारले, टाकी किती वेळात भरेल, म्हणजेच काय, लाडू किती वेळात खातील. चला आता पुढील प्रॉब्लेम घेऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन सेम आहे बघा. ह्याच्यामध्ये काय आहे, 3 व्यक्ती आहेत. आपण पाठीमागच्या प्रॉब्लेम मध्ये कसं घेतलं होतं, 2 व्यक्ती होत्या. 3 व्यक्ती दिल्या, 4 व्यक्ती दिल्या, काही इश्यू नाही आहे. आपण मेथड किंवा आपली कॉन्सेप्ट ट्रिक लाडूची सेमच यूज करणार आहे. आता बघा, 3 व्यक्ती येतात, ए बी सी. त्यांनी एक काम प्रत्येकी 5 10 30, म्हणजे ए किती दिवसात पूर्ण करतो, 5. बी किती दिवसात, 10. सी किती दिवसात, 30 दिवसात पूर्ण करा. तर आता त्यांनी मिळून, तिघांनी मिळून काम करायला घेतलं तर किती दिवस लागतील. ऑप्शन दिलेत आपल्याला, आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. तर हे बघा, आता आपण आपल्या कॉन्सेप्ट नुसारच जाणार इथं. आता मी काय करतो, फक्त एच्या पुढे त्याचे किती दिवसात पूर्ण करतो ते लिहितो समजण्यासाठी. बी 10 दिवसात, सी 30 दिवसात. ठीक आहे, ए हा 5 दिवसात पूर्ण करतो काम, बी 10 दिवसात, सी 30 दिवसात. आपली लाडूची मेथड,
एका टोपलीमध्ये लाडू घ्यायचे. किती घ्यायचे लाडू तुम्हाला सांगितलंय. लाडूची संख्या किती घ्यायची, ह्या तिघांनी 5नी पण भाग गेला पाहिजे, 10नी पण भाग गेला पाहिजे, 30नी पण भाग गेला पाहिजे. आता हे बघा, आता 5, 10, 30 हे जे आहेत ना, आपण समजा लाडूची संख्या घेऊ, किती पण घ्या, 30 जरी घेतली, आता बघा 30ला 5नी पण भाग जातो, 10नी पण जातो, 30नी पण जातो. म्हणजे बघा आता ए हा, हे दिवस आहेत, ए हा 5 दिवसामध्ये 30 लाडू खातोय. ठीक आहे, 30 घेऊ आपण, पूर्ण कामाची संख्या किंवा लाडूची संख्या 30 घेऊ. 5 दिवसात तो 30 खातोय, तर एका दिवसात किती खाईल बरं? 30ला 5नी भाग द्यायचा, 5 सक 30. आता मी एक स्टेप गाळतोय, तिथं लिहित नाही बाकी. 10 दिवसात पूर्ण करतोय, म्हणजे 10 दिवसात 30 लाडू खातोय, तर एका दिवसात किती खाईल तो? 10 × 30. आणि 30 दिवसात 30 लाडू खातोय, म्हणजे एका दिवसाला एकच लाडू, 30 × 1 = 30. आता ए हा एका दिवसात 6 खातो, बी हा 3 खातो, सी हा 1 खातो. तर आपल्याला तिघांनी मिळून सांगितलंय ए अधिक बी अधिक सी. तर तिघं बी मिळून बसले टोपली घेऊन हे आणि खायला लागले. आता मला सांगा, ए हा ऑलरेडी एका दिवसात किती खातो? 6 खातो, बी 3, सी 1. म्हणजे एका दिवसात तिघांनी मिळून किती खाणार लाडू? 6 आणि 3 9 आणि 1 10. 10 लाडू पूर्ण दिवसात एक खाणार. पण आपल्याकडे लाडू किती येतं? 30 येतं टोपलीमध्ये, आणि तिघे पण खात आहे. एका दिवसात 10 खाणार, दुसऱ्या दिवशी 10 खाणार, तिसऱ्या दिवशी 10 खाणार, म्हणजे 3 दिवसात 30 लाडू संपणार. म्हणजेच 30 भागिले 10, 10 × 30. म्हणजे तिघांनी मिळून जर काम केलं, तिघांनी मिळून जर लाडू खाल्ले, तर किती दिवसात लाडू खाणार ते? 10 × 3 दिवसात. म्हणजे उत्तर क्रमांक बी, 3 दिवसात पूर्ण काम करायला दिवस लागतील, 3 दिवस तिघांनी मिळून केल्यास. आता बघा, याच प्रॉब्लेम मध्ये समजा व्यक्ती दिलंय, इथे समजा पाईप असतं, पाईप किंवा नळ, 3 नळांना, म्हणजे 3 नळांना प्रत्येकी एक टँक भरण्यासाठी 5, 10, 30 दिवस लागतात, आवर्स लागतात. समजा आवर्स म्हणजे तास लागतात, 5 तास, 10 तास, 30 तास. म्हणजे क्वेश्चन कसा येऊ शकतो बघा, पाईप आणि हे व्यक्ती असू या, पाईप असू या, काही असू दे, आपल्याला कॉन्सेप्टनी आपली हीच पद्धत यूज करायची. ठीक आहे, जर नळ दिला, नळ भरण्यास 5 तास, 10 तास, 30 तास, हे असंच लिहिणार आपण, लाडू असेच अज्युम करणार, तेच उत्तर येणार. ठीक आहे.